नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी बाळासाहेब निवडुंगे, उपशिक्षक डोकेश्वर माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय टाकळी डोकेश्वर, तालुका पारनेर. प्रथमतः अहमदनगर जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेच्या दैनिक ऑनलाईन चाचणीमध्ये आपले सर्वांचे स्वागत. इयत्ता 10वी गणित भाग 1. विद्यार्थी मित्रांनो, आजपर्यंत आपण या ठिकाणी मागील व्हिडिओमध्ये आतापर्यंत आपण 3 प्रकरणं पाहिली. आज आपण एक नवीन टॉपिक घेऊन या ठिकाणी मी आपल्या समोर आहे. अर्थनियोजन. अर्थनियोजनाचा काही भाग आपण इयत्ता 9वी मध्ये पण अभ्यासलेला आहे. आज आपण या ठिकाणी या अर्थनियोजन या प्रकरणामध्ये काय शिकायचे ते या ठिकाणी चला शिकूया, या सदरामध्ये पाहूया. तर याच्यामध्ये सर्वात अगोदर आपण जीएसटीची ओळख, जीएसटी म्हणजे काय आणि जीएसटीची जी ओळख आहे, प्रस्तावना आहे, ती या ठिकाणी आपण या पाहणार आहोत. दुसरं म्हणजे करबीजक, टॅक्स इनव्हॉइस, चलन पावती, हे त्याचा आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. तिसरा भाग म्हणजे जीएसटी गणन व इनपुट टॅक्स क्रेडिट, हा भाग या ठिकाणी आपण पाहणार आहोत. चौथा एक भाग होता तो म्हणजे शेअर्स, म्युच्युअल फंड आणि सिप, हा भाग या ठिकाणी आपल्याला आपल्यासाठी कट केलेला आहे शासनाने. त्यामुळं आपण या ठिकाणी हे 3 टॉपिक जे आहेत ते 3 टॉपिक या प्रकरणामध्ये अभ्यासणार आहोत. आज आपण या ठिकाणी जीएसटीची ओळख आणि करबीजक या 2 टॉपिकवरती या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. तर चला, सर्वात अगोदर आपण या ठिकाणी जीएसटीची जी ओळख आहे, इंट्रोडक्शन आहे, ती या ठिकाणी आपण पाहूया. तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वात अगोदर माझा आपल्याला या ठिकाणी प्रश्न आहे की आपल्या देशात व्यापारासाठी कोणती कर प्रणाली चालू आहे. सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी कदाचित या प्रश्नाचं उत्तर येत असावं, कारण आपण बातम्या वगैरे ऐकत असतो, त्याच्यामध्ये नेहमी जीएसटीचा उल्लेख येतो. म्हणजेच अर्थात आपल्या देशामध्ये या ठिकाणी जीएसटी ही कर प्रणाली चालू आहे. जीएसटी बद्दल आपणास काय माहीत आहे, काय काय माहीत आहे, असं जर आपण या ठिकाणी पाहिलं तर जीएसटी म्हणजे काय, किंवा जीएसटीचा सर्वात अगोदर या ठिकाणी आपण लॉंग फॉर्म म्हणूया, आपण त्याला तो पाहूया. तर जीएसटी म्हणजे वस्तू व सेवा कर, किंवा इंग्रजीमध्ये त्याला जी मीन्स गुड्स अँड एस मीन्स सर्व्हिस आणि टी मीन्स टॅक्स. म्हणजे जीएसटी म्हणजे गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. तर ही या ठिकाणी जीएसटीचा हा लॉंग फॉर्म आहे. या ठिकाणी आपणास माहीत आहे, पूर्वी 2017च्या अगोदर विविध राज्यात विविध कर वेगवेगळ्या वेळी द्यावे लागत होते. पूर्वीच्या करांपैकी कोणते कर वस्तू व सेवा करामध्ये अंतर्भूत करण्यात आले आहेत ते खालील चित्र पाहून समजावून घेऊ. तर सर्वांनी या ठिकाणी पहा, आता हा जो काही कर चालू आहे आणि पूर्वी जे काही कर होते ते सर्व कर कोणकोणते होते ते या ठिकाणी आपण पाहूया. तर त्याच्यामध्ये उत्पादन शुल्क, त्यानंतर सेवा कर, सीमा शुल्क, केंद्रीय अधिभार व उपकर, ऐशाराम कर, करमणूक कर, अधिकचे सीमा शुल्क, विशेष सीमा शुल्क, मूल्यवर्धित कर, त्यानंतर केंद्रीय विक्री कर, त्यानंतर जकात इत्यादी कर हे वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला द्यावे लागत होते. परंतु आता हे सर्व कर या ठिकाणी वस्तू व सेवा कर या एकाच याच्यामध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत.
एकाच कर प्रणालीमध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत. हे सर्व कर हे जे काही दिसतात हे सर्व कर रद्द करून आता फक्त वस्तू व सेवा कर हा एकच कर वस्तू व सेवांच्या खरेदी विक्रीवर आकारला जातो. हा एकच कर आहे, एकाच देशात आहे आणि एकाच मार्केटमध्ये आहे. म्हणून या ठिकाणी म्हणतात एक देश एक कर एक बाजार. या ठिकाणी हे जे काही सिम्बॉल आहे हा सिम्बॉल या ठिकाणी एक राष्ट्र एक कर एक बाजार, एक देश एक कर एक बाजार हा या ठिकाणी आपल्या GST साठी सिम्बॉल वापरला जातो. GST ही जी कर प्रणाली आहे ती 1 जुलै 2017 पासून अंमलात आली. तर या ठिकाणी ही झाली GSTची ओळख, इंट्रोडक्शन. आता आपण या ठिकाणी GST आकारलेली एखादी पावती किंवा चलन किंवा त्याला आपण टॅक्स इनव्हॉइस किंवा कर बीजक या ठिकाणी आपण पाहूया. तर पहा या ठिकाणी वस्तू खरेदीचा टॅक्स इनव्हॉइस हा नमुना या ठिकाणी आपण पाहतोय. सर्वात अगोदर जर आपण या ठिकाणी पाहिलं तर हा जो सप्लायर आहे त्याचा या ठिकाणी पूर्ण पत्ता अगदी मोबाईल नंबरसह ईमेल ॲड्रेससह पूर्ण पत्ता या ठिकाणी दिलेला आहे. पहा A to Z स्वीट मार्ट 143 शिवाजी रस्ता मुंबई, पिन दिलेला आहे महाराष्ट्र, मोबाईल नंबर दिलेला आहे आणि ईमेल दिलेला आहे. म्हणजे या ठिकाणी सप्लायरचा पूर्ण पत्ता या ठिकाणी दिलेला आहे. त्यानंतर या ठिकाणी एक GST एक नंबर दिसतोय, हा GST नंबर आहे. त्यानंतर या ठिकाणी इनव्हॉइस नंबर आहे. त्यानंतर या ठिकाणी इनव्हॉइस डेट आहे. त्यानंतर या ठिकाणी हा जो ही जी पावती आहे या ठिकाणी याच्यामध्ये जे कॉलम आहेत ते कॉलम आपण जर पाहिले तर पहिलं सिरियल नंबर आहे, दुसरा HSN कोड आहे, इथं नेम ऑफ प्रॉडक्ट आहे म्हणजे वस्तूचं नाव, या ठिकाणी रेट आहे, दर दिलेला आहे, क्वांटिटी आहे. त्यानंतर या ठिकाणी टॅक्सेबल अमाऊंट आहे म्हणजे करपात्र रक्कम आहे. इथे या ठिकाणी एक CGST नवीन काहीतरी दिसतोय. या ठिकाणी SGST हा एक नवीन भाग आपल्याला वाटतोय आणि हे टोटल या ठिकाणी एवढं म्हणजे एकूण टोटल रक्कम या ठिकाणी दिसते 723.40. याच्यामध्ये ज्या काही नवीन बाबी आहेत या कर बीजकामधल्या त्या नवीन बाबी आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. तर काय काय आपल्याला या ठिकाणी अभ्यासायचे पहा. GSTचे जे काही इथं 2 भाग दिसतात, एक CGST आणि एक SGST ही या ठिकाणी आपल्याला अभ्यासायचे. त्यानंतर इथे एक GST नंबर दिसतोय. हा GST नंबर काय असतो याचा एक अभ्यास या ठिकाणी आपल्याला करायचा आहे. पत्त्याच्या संदर्भात आपल्याला पूर्ण माहिती आहे, सिरियल नंबर माहिती आहे, HSN कोड म्हणजे काय आपण हे पाहूया. या ठिकाणी हे नेम ऑफ द प्रॉडक्ट म्हणजे वस्तूचं नाव, दर, क्वांटिटी हे आपल्याला माहिती आहे, टॅक्सेबल अमाऊंट. तर आपण एक 3-4 बाबी या ठिकाणी अभ्यासणार आहोत. एक म्हणजे CGST, SGST, GST नंबर, HSN कोड या बाबींचा आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. तर चला सर्वात अगोदर या ठिकाणी आपण तो म्हणजे GSTचे जे 2 भाग आहेत ते 2 भाग कोणकोणते आहेत तर पहिला भाग आहे CGST आणि दुसरा भाग आहे SGST. तर एका पिक्चरच्या साहाय्याने आपण GSTचे 2 भाग जे आहेत ते या ठिकाणी दाखवलेले आहेत. पहा GSTचा पहिला भाग आहे CGST आणि GSTचा दुसरा भाग आहे SGST. तर त्यापैकी CGST म्हणजे काय तर CGST म्हणजे सेंट्रल गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स म्हणजेच केंद्रीय वस्तू व सेवा कर होय. हा कर केंद्र सरकारकडे जमा होतो. CGST म्हणजे सेंट्रल गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, केंद्रीय वस्तू व सेवा कर.
त्यानंतर दुसरा जो भाग आहे तो म्हणजे SGST. SGST म्हणजे स्टेट गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, म्हणजेच राज्य वस्तू व सेवा कर होय. आणि हा कर या ठिकाणी राज्य सरकारकडे जमा होतो. त्यानंतर आपण टॅक्स इनव्हॉइस मध्ये आणखीन एक भाग आपण पाहिला होता आणि तो म्हणजे GST नंबर. तर गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स आयडेंटिफिकेशन नंबर. GSTचा जो लॉंग फॉर्म आहे तो म्हणजे गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स आयडेंटिफिकेशन नंबर. हा जो नंबर आहे हा व्यापाऱ्याचा ओळख क्रमांक आहे. ज्या व्यापाऱ्यांची मागील आर्थिक वर्षातील उलाढाल 20 लाख रुपयांपेक्षा जास्त असते त्यांना हा क्रमांक घेणे बंधनकारक असते. GST मध्ये एकूण 15 अंकाक्षरे असतात. त्यात त्या व्यापाऱ्याचा 10 अंकाक्षरांचा पॅन समाविष्ट असतो. उदाहरणार्थ पहा, या ठिकाणी 2, 7 ABCDE 1 2 3 4 H 1 Z 5 अशा पद्धतीने हा 15 अंकाक्षरी जो नंबर आहे तो व्यापाऱ्याचा GST नंबर आहे. तर याच्यामध्ये सर्वात अगोदर हा जो पहिला 27 दाखवलेला आहे तो राज्याचा 2 अंकी संकेतांक आहे. 27 हा आपल्या महाराष्ट्र राज्याचा 2 अंकी संकेतांक आहे. त्यानंतर हा जो 10 अंकी किंवा 10 अंकाक्षरी हा जो नंबर दाखवलेला आहे ABCDE 1 2 3 4 H हा त्या व्यापाऱ्याचा पॅन क्रमांक आहे. त्यानंतर या ठिकाणी हा जो 1 दाखवलेला आहे तो एका नोंदणीसाठी 1 हा अंक या ठिकाणी दाखवलेला आहे. त्यानंतर हा जो Z दाखवलेला आहे तो सर्वांसाठी समान आहे. आणि सर्वात शेवटी हा जो 5 दाखवलेला आहे तो चेक सम डिजिट आहे. चेक सम डिजिट म्हणजे काय, तर GSTच्या वेबसाईटवर या ठिकाणी GST नंबर टाकला की हा नंबर वैध आहे किंवा नाही ही या ठिकाणी आपल्याला समजते. अशा रीतीने हा जो GST नंबर आहे तो व्यापाऱ्याचा ओळख क्रमांक आहे. त्यानंतर आपल्याला टॅक्स इनव्हॉइस मध्ये 2 नंबरच्या कॉलम मध्ये HSN कोड हा एक शब्द त्या ठिकाणी आला होता. HSN कोड म्हणजे काय, तर याचा लॉंग फॉर्म जर आपण या ठिकाणी पाहिला तर हार्मोनाइज्ड सिस्टीम ऑफ नॉमेनक्लेचर हा त्याचा लॉंग फॉर्म आहे. पूर्ण रूप HSN चे पूर्ण रूप हार्मोनाइज्ड सिस्टीम ऑफ नॉमेनक्लेचर हे आहे. म्हणजेच या ठिकाणी HSN कोड म्हणजे त्या वस्तूचा वर्गीकरणातील विशिष्ट क्रमांक असतो. प्रत्येक वस्तूला एक विशिष्ट क्रमांक दिला जातो आणि त्या क्रमांकावरूनच त्या वस्तूचं वर्गीकरण होतं. त्या वर्गीकरणातील जो क्रमांक असतो त्याला HSN कोड असे म्हणतात. त्यानंतर आणखीन एक कोड आहे SAC कोड. त्या मागील टॅक्स इनव्हॉइस मध्ये हा क्रमांक नव्हता, हा सेवेसाठी वापरला जातो. आपण तो जो टॅक्स इनव्हॉइस पाहिला होता तो त्या ठिकाणी वस्तूच्या खरेदीसाठी होता. ज्यावेळेला आपण सेवेसाठी एखादं बिल घेतो त्यावेळेला त्यामध्ये कोणत्या वस्तूसाठी सेवा पुरवलेली आहे त्या सेवेचा हा क्रमांक आहे. म्हणजेच SAC कोडचे पूर्ण रूप सर्व्हिस अकाउंटिंग कोड हे आहे. हा कोड म्हणजे सेवाच्या वर्गीकरणाचा विशिष्ट कोड असतो. म्हणजे हे कॉलम नंबर 2 मध्ये वापरलेले कोड आहेत. वस्तूचा HSN कोड आणि सेवेसाठी SAC कोड असे हे 2 कोड या ठिकाणी वापरले जातात. एक टीप या ठिकाणी पाहूया आपण. वस्तू आणि सेवा यांच्यावरील दर वेगवेगळे असतात. वस्तूसाठी आणि सेवेसाठी असे वेगवेगळे दर आकारलेले असतात.
करांचे हे दर 0 ते 28% पर्यंत आकारले जातात। वस्तू आणि सेवा यांच्या स्वरूपानुसार हे दर साधारणपणे 0%, 5%, 12%, 18% व 28% अशा वेगवेगळ्या प्रकारे आकारले जातात। प्रत्येक वस्तूवरील करांचा दर शासन निश्चित करत असते आणि याच्यामध्ये बदल देखील होत असतात। यानंतर या ठिकाणी आपण सेवा पुरवल्याचा एक टॅक्स इनव्हॉइस नमुना या ठिकाणी पाहणार आहोत। याच्या अगोदर आपण जो वस्तू खरेदीचा टॅक्स इनव्हॉइस नमुना पाहिला होता, आता आपण या ठिकाणी सेवा पुरवल्याचा टॅक्स इनव्हॉइस नमुना या ठिकाणी पाहूया। तर या ठिकाणी पहा, हा या ठिकाणी पत्ता आहे आहार सोनेरी, खेड, शिवापूर, पुणे। या ठिकाणी मोबाईल नंबर दिलेला आहे आणि हा मेल ID दिलेला आहे। या ठिकाणी इनव्हॉइस नंबर दिलेला आहे। या ठिकाणी हा GST क्रमांक आहे। या ठिकाणी इनव्हॉइस डेट आहे। त्यानंतर या ठिकाणी SAC कोड दिलेला आहे। पहा, याच्या मागच्या याच्यामध्ये आपल्याला HSN कोड होता, या ठिकाणी SAC कोड दिलेला आहे। या ठिकाणी फूड आयटम्स, कोणता आयटम पुरवलेला आहे किंवा कोणत्या आयटमसाठी सेवा दिलेली आहे ते फूड आयटम्स या ठिकाणी दिले, कॉफी, मसाला टी, मसाला डोसा। या ठिकाणी ही क्वांटिटी दिलेली आहे 1। त्यानंतर याचे रेट दिलेले आहे, टॅक्सेबल अमाऊंट आहे, CGST आहे आणि SGST आहे। तर अशा रीतीने या ठिकाणी CGST आणि SGST। तर या ठिकाणी आपण पुन्हा थोडासा जर आपण पाठीमागे गेलो आणि चलन पावतीचा जर विचार केला, टॅक्स इनव्हॉइस, तर या ठिकाणी तर पहा, या ठिकाणी थोडासा आपण डिटेलमध्ये या टॅक्स इनव्हॉइसचा पुन्हा अभ्यास करूया। हा पहिला जो आयटम दिलेला आहे पेढे, याचा हा HSN कोड आहे। याचा जो रेट आहे 400 रुपये प्रति किलो, क्वांटिटी आहे 500 ग्रॅम। 500 ग्रॅम म्हणजे अर्धा किलो, 400 रुपये किलो म्हणजे अर्धा किलोचे झाले 200 रुपये। या ठिकाणी CGST आहे 2.5%। 200 रुपयावर 2.5% जर आकारले तर 5 रुपये होतात आणि तेवढाच SGST आहे 2.5%, या ठिकाणी 5 रुपये होतात। म्हणजे SGST 5 रुपये, CGST 5 रुपये, म्हणजे 10 रुपये टॅक्स झाला, म्हणजे GST झाला 10 रुपये आणि हे 200 रुपये, 210 रुपये टोटल या ठिकाणी पहा। त्यानंतर दुसरा आयटम आहे या ठिकाणी चॉकलेट। हा चॉकलेटचा HSN कोड आहे। चॉकलेट आहे 80 रुपये किलो। एक पुडा किंवा एक बार घेतलेला आहे, म्हणजेच 1 किलोचा, म्हणजे या ठिकाणी 80 रुपये टॅक्सेबल अमाऊंट किंवा करपात्र रक्कम 80 रुपये। 14% त्या ठिकाणी CGST आहे। या ठिकाणी GST जास्त आहे चॉकलेटवरती, 14% CGST आणि 14% SGST, म्हणजे एकूण 28% या ठिकाणी चॉकलेटवर GST आकारला जातो। म्हणजेच 80 रुपयावर 14% जर काढले तर या ठिकाणी 11 रुपये 20 पैसे होतात आणि तसेच 14% पुन्हा 11 रुपये 20 पैसे हे SGST होतो। 11 रुपये 20 पैसे आणि हे 11 रुपये 20 पैसे, 22 रुपये 40 पैसे आणि हे 80 रुपये, म्हणजे 102 रुपये 40 पैसे। अशा रीतीने चॉकलेटवरती या ठिकाणी GST आकारलेला आहे। या ठिकाणी दुसरा आयटम आहे आईस्क्रीम। आईस्क्रीम आहे, आईस्क्रीमचा दर आहे 200 रुपये। एक पॅक घेतला 500 ग्रॅमचा, या ठिकाणी 200 रुपये टॅक्सेबल अमाऊंट आहे। 500 ग्रॅमचा पॅक आहे आणि 200 रुपये त्याचा या ठिकाणी दर आहे। 200 रुपयावर 9% जर आकारला तर 9 दुने 18 रुपये या ठिकाणी होतात। पुन्हा या ठिकाणी SGST सुद्धा 18 रुपये, 18 रुपये SGST, 18 रुपये CGST, 36 रुपये या ठिकाणी GST झाला। 36 रुपये आणि हे 200 रुपये, 236 रुपये
या ठिकाणी टोटल. अशाच रीतीने ब्रेड 35 रुपये रेट आहे, एक पॅकचा 35 रुपये. टॅक्सेबल अमाऊंट आहे 35 रुपये, पण CGST 0%, SGST 0%, त्यामुळं GST नाही या ठिकाणी, म्हणून हे 35 रुपये या ठिकाणी आले. अशा रीतीने या ठिकाणी लोण्याचं या ठिकाणी आपण पाहिलं तर 6% CGST, 6% CGST, SGST 6%, असे या ठिकाणी 7 रुपये 50 पैसे 7 रुपये 50 पैसे एकूण या ठिकाणी 125 अधिक हे 15 रुपये 140 रुपये झाले. अशा रीतीने ही टॅक्स इनव्हॉइसचा हा एक नमुना आहे. आणि याच्यानंतर आपण आता एक टॅक्स इनव्हॉइसचा नमुना, सेवा पुरवल्याचा हा टॅक्स इनव्हॉइसचा नमुना आहे. हा पहिला आयटम आहे कॉफी पुरवले, एक क्वांटिटी, एक दर आहे 20 रुपये, करपात्र रक्कम 20 रुपये. 20 रुपयावर जर या ठिकाणी 2.5% CGST म्हणजे केंद्राचा दर लावला तर तो 50 पैसे येईल. आणि राज्याचा दर जो आहे SGST तोही 2.5% जर लावला तर इथे 50 पैसे येतील, म्हणजे 0.50 रुपये म्हणजे 50 पैसे. 50 पैसे हे 50 पैसे 1 रुपया झाला आणि हे 20 रुपये 21 रुपये झाले. त्यानंतर मसाला टी आहे, एक मसाला टी या ठिकाणी दर आहे 10 रुपये, करपात्र रक्कम 10 रुपये. या ठिकाणी SGST 2.5% आहे, तर 10 रुपयावर 2.5% जर आकारला तर 25 पैसे येईल. तसंच जेवढा राज्याचा कर असतो तेवढाच केंद्राचा कर असतो, म्हणून SGST जर 2.5% आहे तर CGST सुद्धा या ठिकाणी 2.5% येईल, म्हणून तो देखील या ठिकाणी 25 पैसे येईल. 25 पैसे आणि 25 पैसे 50 पैसे GST झाला आणि हे 10 रुपये, 10 रुपये 50 पैसे टोटल होईल. त्यानंतर या ठिकाणी मसाला डोसा आहे, 2 मसाला डोसा आहे, दर आहे या ठिकाणी 60 रुपये. टॅक्सेबल अमाऊंट या ठिकाणी पहा, एक दर म्हणजे 60 रुपये आहे या ठिकाणी आणि 2 मसाला डोसा आहे, म्हणजे या ठिकाणी नक्कीच 120 रुपये होतील. 120 रुपयावर या ठिकाणी 2.5% काढा विद्यार्थी मित्रांनो, आणि या ठिकाणी पुन्हा 2.5%च काढा. अशा रीतीने ही टोटल करून या ठिकाणी आपण ही त्याला आपण कृती म्हणूया, ही या ठिकाणी आपण पूर्ण करा. तर अशा रीतीने 2 प्रकारचे, एक वस्तूवर कर आकारला जातो आणि एक सेवेवर कर आकारला जातो. अशा प्रकारचे 2 टॅक्स इनव्हॉइसचा आपण या ठिकाणी अभ्यास केलेला आहे. त्यानंतर या ठिकाणी काही सारणी या ठिकाणी पुस्तकात दिलेली आहे. विद्यार्थी मित्रांना विनंती आहे आपण या ठिकाणी ही सारणी डिटेलमध्ये नंतर वाचायची आहे. या सारणीमध्ये आपण जर पाहिलं तर अनुक्रमांक आहे, आता प्रकार आहे, कराचा दर आहे आणि वस्तू व सेवा प्रकार आहे. उदाहरणार्थ या ठिकाणी शून्य आधारित नील रेटेड म्हणजे कर 0% अशा कोणकोणत्या वस्तू आहेत जर आपण पाहिलं तर अन्नधान्यासह जीवनावश्यक वस्तू ज्या आहेत, भाजीपाला आहे, फळे, दूध, मीठ, मातीची भांडी इत्यादी, याच्यावरती कर आकारला जात नाही. सेवा कोणत्या आहेत? धर्मादाय संस्थांचे उपक्रम आहेत, पाण्याची वाहतूक आहे, रस्ते व पुलांचा वापर आहे, शिक्षण व आरोग्य सेवा आहे, सार्वजनिक वाचनालय आहे, शेती संबंधी सेवा इत्यादी, याच्यावरती कर आकारला जात नाही. त्यानंतर दुसरा आहे निम्न दर 5% कर आहे या ठिकाणी. अशा कोणत्या वस्तू आहेत की ज्याच्यावरती कमी दर आहे, 5% दर आहे? तर सामान्य वापरातील वस्तू जसे LPG सिलेंडर असेल, चहा असेल, तेल असेल, मध असेल, भाज्या असतील, लवंग, मिरी, मसाले, मिठाई इत्यादी. सेवा आहेत की ज्याच्यावरती 5% कर आकारला जातो. रेल्वे वाहतूक आहे, बस वाहतूक आहे, टॅक्सी सेवा, विमान वाहतूक, इकॉनॉमी क्लास विमान वाहतुकीमधले, हॉटेल्स, खाद्यपदार्थ व पेय पुरवणी इत्यादी. तर अशा रीतीने या ठिकाणी प्रमाण दर स्तर पहिला आहे, या ठिकाणी 12% कर आकारला जातो. ह्या वाचा विद्यार्थी मित्रांना विनंती आहे, पुस्तक पाहून आपण या ठिकाणी या वस्तू आणि सेवा प्रकार कोणकोणता आहे तो पहा. त्यानंतर प्रमाण दर मध्ये स्तर पहिला हा 12%, याच्यातले ह्या वस्तू इथे आहेत त्या वाचा. त्यानंतर प्रमाण दरामध्ये स्तर 2 आहे, याच्यावर 18% कर आकार GST आकारला जातो. त्या वस्तू पहा तुम्ही या ठिकाणी मार्बल, ग्रेनाइट, परफ्युम्स, धातूच्या वस्तू, संगणक, प्रिंटर, मॉनिटर, CCTV इत्यादी. सेवा पहा कुरिअर, आउटडोर, केटरिंग, सर्कस, नाटक प्रदर्शन इत्यादी.
त्यानंतर उच्चतम दराच्या वस्तू ज्या आहेत त्या 28% याच्यावरती वस्तू GST आकारला जातो. त्या वस्तू आहेत पहा, ऐषारामाच्या वस्तू, मोटरसायकल, पार्ट्स, लक्झरी कार, पान मसाला, व्हॅक्यूम क्लीनर, डिश वॉशर, AC युनिट, ह्या ज्या वस्तू आहेत. त्यानंतर सेवा, पंचतारांकित हॉटेल, निवास व्यवस्था, त्यानंतर पार्क, वॉटर पार्क, थीम पार्क, ह्या ज्या वस्तू आहेत त्या पहा, ज्या वस्तूंवर 28% GST आकारला जातो, 18% आकारला जातो, 12% आकारला जातो, 5% आकारला जातो, 0% आकारला जातो. हा टेबल या ठिकाणी विद्यार्थी मित्रांना विनंती आहे आपण घरी पुस्तक उचकून त्या ठिकाणी पाहूया की कोणकोणत्या वस्तू आहेत. त्यानंतर या ठिकाणी एक टीप आपण विचारात घेणार आहोत. त्याच्यामध्ये करपात्र रक्कम अशा प्रकारचा एक कॉलम आला होता. तर करपात्र रक्कम म्हणजे काय, तर ज्या किमतीवर कर आकारला जातो ती किंमत करपात्र किंमत असते. उदाहरणामध्ये बीजक मूल्य म्हणजे करासह दिलेली एकूण किंमत, म्हणजे सर्वात शेवटी आणि सर्वात शेवटी जो टोटलचा कॉलम असतो बीजक मूल्य, तो करासह दिलेली एकूण किंमत असते. उदाहरणात नमूद केलेले जर नसेल तर विक्रीची किंमत करपात्र आहे असे समजावे. ज्या किमतीला वस्तू विकलेली असते ती किंमत करपात्र रक्कम आहे असे समजावे. आणि आणखीन एक बाब या ठिकाणी आपण विचारात घेऊया की जेवढा केंद्राचा कर असतो तेवढाच राज्याचा कर असतो. तर या ठिकाणी आपण यावर काही उदाहरणं आहेत, ती उदाहरणं या ठिकाणी अभ्यासूया. पहिलं उदाहरण आहे, आरती गॅस एजन्सीने ₹545 करपात्र किमतीचा एक LPG सिलेंडर ग्राहकास विकला. GSTचा दर 5% आहे. तर ग्राहकास दिलेल्या कर बीजकात केंद्राचा व राज्याचा कर किती रुपये असेल? ग्राहकास एकूण किती रुपये द्यावे लागतील? आरती गॅस एजन्सीला एकूण किती वस्तू सेवा कर भरावा लागेल? पण या ठिकाणी आरती गॅस एजन्सीने 545 करपात्र किमतीला एक LPG सिलेंडर ग्राहकास विकला. GSTचा दर आहे 5%. तर तुम्हाला या ठिकाणी 2-3 प्रश्न विचारलेले आहेत. पहिला प्रश्न विचारलेला आहे, ग्राहकास दिलेल्या कर बीजकात म्हणजे टॅक्स इनव्हॉइस मध्ये केंद्राचा व राज्याचा कर किती रुपये असेल? म्हणजे SGST आणि CGST. ग्राहकास एकूण किती रुपये द्यावे लागतील आणि आरती गॅस एजन्सीला किती कर भरावा लागेल? आरती गॅस एजन्सीला एकूण किती वस्तू सेवा कर भरावा लागेल? तर या ठिकाणी पहा, GSTचा दर आहे 5%, करपात्र रक्कम आहे 545. या दोन्ही बाबी आपल्यास दिलेल्या आहेत. या ठिकाणी GSTचा दर हा 5% आहे म्हणून CGSTचा दर निम्मा होईल 2.5% आणि SGSTचा दर सुद्धा 2.5% होईल. म्हणून CGST बरोबर 545 रुपयावर 2.5% म्हणजेच 2.5 भागिले 100 गुणिले 545. या ठिकाणी जर 100ने 545 गुणिले 2.5 ला या गुणाकाराला जर भागलं तर या ठिकाणी 13.625 येईल. या ठिकाणी सरळ 545 गुणिले 25 हा गुणाकार करायचा, 1 दशांश पाठीमागे यायचे आणि त्याला 100ने भागून म्हणजे आणखीन 2 दशांश पाठीमागे यायचे. म्हणजे 545 गुणिले 25 हा गुणाकार जर आपण केला तर तो 13,625 येतो. तर हे 0.5 हा एक डेसिमल आणि 100ने भागल्यानंतर हे 2 डेसिमल, असे 3 डेसिमल जर आपण पाठीमागे आलो तर 13.625. 13 रुपये राऊंड फिगरमध्ये जर आपण पाहिलं तर एक तिसरा डिजिट हा 5 किंवा 5 पेक्षा जास्त आहे, मग दुसरा 1 ने वाढवून घेऊया आपण 13.63 तर CGST आला 13.63 रुपये. जेवढा CGST आहे तेवढाच SGST असतो, म्हणून SGST बरोबर CGST बरोबर 13.63. तर दिलेल्या करबीजकात केंद्राचा व राज्याचा कर किती रुपये असेल?
13.63 त्यानंतर ग्राहकास द्यावी लागणारी एकूण रक्कम करपात्र किंमत अधिक केंद्राचा दर अधिक राज्याचा दर. करपात्र रक्कम आहे 545, केंद्राचा दर 13.63, राज्याचा दर सुद्धा 13.63 आणि ही जर बेरीज केली आपण तर 572.26 किंवा 572.26 रुपये एवढे ग्राहकास या ठिकाणी द्यावी लागणारी रक्कम आहे. म्हणून आरती गॅस एजन्सीला भरावा लागणारा एकूण वस्तू व सेवा कर बरोबर केंद्राचा कर 13.63 अधिक राज्याचा दर 13.63 बरोबर 27.26. तर 3 प्रश्न विचारले होते आपल्याला, तिन्ही प्रश्नांची उत्तर या ठिकाणी मिळाली आपल्याला. त्यानंतर दुसरे उदाहरण या ठिकाणी आपण पाहूया. मेसर्स रियल पेंटने प्रत्येकी ₹2,800 करपात्र किमतीचे लस्टर पेंटचे 2 डबे विकले. मेसर्स रियल पेंट हे दुकानचे नाव आहे आणि त्याने ₹2,800 करपात्र किमतीचे लस्टर पेंटचे 2 डबे विकले. जीएसटीचा दर आहे 28%. तर कर विजेकात CGST व SGST किती रुपये आकारला असेल, अशा प्रकारचा प्रश्न आहे. दिलेल्या बाबी पाहूया. या ठिकाणी लस्टर पेंटचा दर दिलेला आहे ₹2,800. डब्यांची संख्या आहे 2 म्हणून करपात्र रक्कम बरोबर 2,800 गुणिले 2 रुपये 5,600 करपात्र रक्कम. जीएसटीचा दर आहे 28%. म्हणून या ठिकाणी जीएसटीचा दर बरोबर SGSTचा दर बरोबर 28%च्या निम्मे म्हणजे 1/2 गुणिले 28% बरोबर 14%. म्हणून CGST 14% आणि SGST सुद्धा 14%. म्हणून या ठिकाणी जीएसटीची जी रक्कम आहे CGSTची जी रक्कम आहे ती रक्कम बरोबर CGSTचा दर गुणिले करपात्र रक्कम. CGSTचा दर आहे 14% म्हणून 14% गुणिले 5,600 म्हणून 14/100 गुणिले 5,600. हे 2 शून्य 5,600चे आणि 100चे 2 शून्य गेले. 14 गुणिले 56 हा गुणाकार जर केला तर 784 रुपये हा CGST आला. म्हणजे केंद्राचा कर जो आहे तो 784 रुपये. तेवढाच SGST आहे म्हणून SGSTची रक्कम सुद्धा 784 रुपये. आणि म्हणून कर विजेकात आकारलेली CGSTची रक्कम बरोबर SGSTची रक्कम बरोबर रुपये 784. उदाहरण क्रमांक 3 पाहूया आपण. खेळण्यातील एका रिमोट कंट्रोल कारची GST करासह एकूण किंमत 1,770 रुपये आहे. GSTचा दर 18% आहे. तर त्या कारची करपात्र किंमत त्यावरील CGST व SGSTचे गणन करा. या ठिकाणी करपात्र किंमत विचारली, CGST विचारला, SGST विचारले. चला पाहूया. या ठिकाणी दिलेल्या बाबी प्रथम पाहूया. त्यासाठी अगोदर आपल्याला काय विचारले, कारची करपात्र किंमत किती. तर सर्वात अगोदर आपण कारची करपात्र किंमत मानूया. समजा खेळण्यातील त्या कारची करपात्र रक्कम ₹X. थोडक्यात कारची जी विक्री किंमत आहे ती ₹X आहे. जीएसटीचा जो दर आहे तो या ठिकाणी 18% आहे दिलेला आहे. म्हणून जीएसटीची रक्कम जी आहे जीएसटी बरोबर X रुपयावर आपण 18% आकारूया. 18/100 जर आपण 2चा भाग दिला तर 50 येईल आणि इथं 9 येतील. 9 गुणिले X 9X/50 रुपये हा जीएसटी आलेला आहे. म्हणून या ठिकाणी कारची एकूण किंमत किती होईल तर कारची करपात्र रक्कम X रुपये अधिक कर जीएसटी 9X/50 म्हणून X अधिक 9X/50 रुपये होईल. परंतु कारची करासह एकूण किंमत दिलेली आहे
कारची करासह एकूण किंमत 1770 रुपये आहे आणि ती तर आपण आत्ता काढली एकूण किंमत आणि यांची दोघांची आपण या ठिकाणी तुलना करूया. तुलना केल्यास x अधिक 9x भागिले 50 बरोबर 1770. आता आपण या ठिकाणी डाव्या बाजूला छेद समान करूया. x चा छेद 50 करूया. त्यासाठी x ला आपण 50 ने गुणूया म्हणजे 50x भागिले 50 अधिक 9x भागिले 50 बरोबर 1770. डाव्या बाजूला दोघांचा छेद 50 आहे तो मांडला आणि अंशांची बेरीज केली. 50x अधिक 9x 59x भागिले 50 बरोबर 1770. हा डावीकडे जो छेद 50 आहे तो भागिले आहे उजवीकडे गेल्यावर गुणिले होईल म्हणून 59x बरोबर 50 गुणिले 1770. डावीकडे 59 गुणिले आहे उजवीकडे गेल्यावर भागिले होईल आणि म्हणून या ठिकाणी x बरोबर 50 गुणिले 1770 भागिले 59. आपण जर पाहिलं 59 म्हणजे जवळपास 60 आणि 1770 म्हणजे जवळपास 8 या ठिकाणी 177 राऊंड फिगर पकडूया आपण तर ते जवळ 180 मग सावित्रिक 18 म्हणजे साधारणपणे 3चा भाग जायला पाहिजे. 59 गुणिले 3 जर केलं तर 177 येतात हे 30चा भाग जातो म्हणून 59 एक 59 त्रिक 177 आणि हा शून्य म्हणून x बरोबर 50 गुणिले 30 म्हणजे x बरोबर 1500 आणि म्हणून या ठिकाणी करपात्र रक्कम बरोबर रुपये 1500 आणि म्हणून या ठिकाणी 18% दराने 1500 रुपयावर GST जर आकारला तर 18 भागिले 100 गुणिले 1500 हे 2 शून्य 1500चे आणि हे 100चे 2 शून्य गेले 15 गुणिले 18 केले तर 270 रुपये येतात आणि म्हणून या ठिकाणी CGST बरोबर 270 भागिले 2 कारण हा GST आहे आणि म्हणून CGSTचा निम्मा होईल म्हणून 135 रुपये 270 भागिले 2 म्हणजे 135 रुपये म्हणून CGST बरोबर 135 रुपये आणि SGST सुद्धा तेवढाच म्हणून SGST बरोबर CGST बरोबर रुपये 135 आणि म्हणून खेळण्यातील कारची करपात्र रक्कम रुपये 1500 CGSTची रक्कम रुपये 135 आणि SGSTची रक्कम सुद्धा रुपये 135. त्यानंतर पुढचे एक उदाहरण पाहूया. या ठिकाणी प्रसादने महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक्स गुड्समध्ये 40,000 रुपये छापील किमतीचे वॉशिंग मशीन विकत घेतले. त्यावर दुकानदाराने 5% सूट दिली. GSTचा दर 28% आहे तर प्रसादला ते वॉशिंग मशीन किती रुपयास मिळाले. कर बीजकात CST व SGST CGST व SGST किती रुपये असेल ते काढा. थोडंसं उदाहरण या ठिकाणी वेगळ्या प्रकारचं आहे विद्यार्थी मित्रांनो. इलेक्ट्रॉनिक्सच्या दुकानामधून 40,000 रुपये छापील किमतीचं वॉशिंग मशीन विकत घेतलं प्रसादने परंतु दुकानदाराने त्याला थोडीशी सूट दिलेली आहे. सूट कमिशन आपण इयत्ता 8वी 9वी मध्ये पाहिलेलं आहे. 5% सूट दिली. 5% सूट वजा करून आपल्याला विक्री किंमत या ठिकाणी काढावी लागेल आणि तीच विक्री किंमत म्हणजे तीच या ठिकाणी करपात्र रक्कम आहे म्हणून प्रथम आपल्याला करपात्र रक्कम काढावी लागेल. GSTचा दर आहे 28% तर या ठिकाणी वॉशिंग मशीनची छापील किंमत रुपये 40,000 GSTचा दर 28% दुकानदाराने दिलेली सूट 5% या सर्व एवढ्या दिलेल्या बाबी आहेत या आपण या ठिकाणी प्रथम मांडून घेतल्या. त्यानंतर छापील किमतीवर मिळालेली सूट बरोबर 40,000 रुपयावर 5% काढूया म्हणजे 40,000 गुणिले 5 भागिले 100 हे 2 शून्य आणि 40,000चे 2 शून्य गेले तर 400 राहिले इथं आणि गुणिले 5 बरोबर 2,000 2,000 रुपये या ठिकाणी प्रसादला सूट मिळालेली आहे आणि म्हणून या ठिकाणी प्रसादसाठी जी काही या ठिकाणी किंमत आहे वॉशिंग मशीनची विक्री किंमत बरोबर 40,000 वजा 2,000 बरोबर 38,000 रुपये आणि म्हणून या ठिकाणी करपात्र रक्कम बरोबर रुपये 38,000. आता GSTचा दर या ठिकाणी 28% आहे
म्हणून 28% रुपये 38,000 आपण प्रथम जीएसटी काढू. किंवा काही विद्यार्थी 28%च्या निम्मे CGST 14% करून घेतील, 14% काढतील, तेवढाच SGST आणि मग टोटल GST. किंवा काही विद्यार्थी GST काढून घेतील आणि त्याच्या निम्मी रक्कम करतील. कोणत्याही मार्गाने गेला तरी चालेल. 28% रुपये 38,000 GST जर काढला तर 28/100 गुणिले 38,000 बरोबर. या ठिकाणी हे 2 शून्य गेले, 38,000चे वरचे 2 शून्य गेले. 380 गुणिले 28 जर केले तर 10,640 रुपये येतात. म्हणून GST मिळाला 10,640. पण GST मध्ये CGST असतो आणि SGST असतो. कारण आपण पाहिलं GSTचे 2 भाग आहेत, एक CGST आहे आणि SGST, आणि दोन्ही सारखेच आहेत. जेवढा CGST तेवढाच SGST, जेवढा केंद्राचा कर तेवढाच राज्याचा कर. म्हणून या ठिकाणी CGST बरोबर SGST बरोबर 1/2 गुणिले GST. आणि म्हणून CGSTची रक्कम बरोबर SGSTची रक्कम बरोबर 1/2 गुणिले 10,640. म्हणजेच 10,640च्या निम्मे जर केले तर या ठिकाणी 5,320 रुपये होईल. आणि म्हणून प्रसादला ते वॉशिंग मशीन या ठिकाणी रुपये 38,000 करपात्र रक्कम अधिक GSTची किंमत 10,640 बरोबर 48,640 रुपयास पडले. म्हणजेच प्रसादला ते मशीन 48,640 रुपयास मिळाले. कर विचकात CGSTची रक्कम 5,320 रुपये तर SGSTची रक्कम 5,320 रुपये असेल. तर दोन्ही प्रश्नांची उत्तर या ठिकाणी आपल्याला मिळालेली आहे. अशा रीतीने विद्यार्थी मित्रांनो, आज एक नवीन टॉपिक घेऊन आपण या ठिकाणी सुरुवात केली होती की अर्थनियोजनामध्ये GSTचे 2 भाग CGST SGST, परंतु त्याच्यामध्ये टॅक्स इनव्हॉइस म्हणजे 2 प्रकारचे टॅक्स इनव्हॉइस आहे, एक वस्तूसाठी आणि एक सेवेसाठी. त्याच्यामध्ये वेगवेगळे जे प्रकार आहेत, HSN कोड असेल, SSC कोड असेल, GST नंबर असेल, CGST असेल, SGST असेल, ह्या सगळ्या बाबी आज आपण या ठिकाणी पाहिलेल्या आहेत. मी अशी आशा करतो की आपल्याला नक्कीच समजलं नसेल तरी पुस्तकातून आपण पुन्हा हा भाग जर वाचला तर आपल्या देखील या ठिकाणी सहज लक्षात येईल. तर धन्यवाद. या ठिकाणी थांबूया आपण. थांबण्यापूर्वी सर्वांना विनंती आहे की या ठिकाणी जर व्हिडिओ आपणास आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.